बाई मी काय म्हणतो, तर मग आम्ही जातो 10 वाजता, दुकानं उघडतात आगती, सायकल घेऊन देतो पिंकीला एक, आणि मग दुपारचं चालू जाऊ म्हटलं घरी. नाही हो माय माहिती काय रे हो, तिच्या बाबानं घेतलाय ना, म्हणजे पाहून ठेवलाय ना, मग घेतील ना ते. मी तर सांगितलं बघा मनोहरला तसं. राहू द्या आता, किती कस काय ते पाहायला ना ते ना, तर पाहायला राहू द्या म्हणा. मग तिच्या मामाची इच्छा आहे तर आम्हीच देतो घेऊन त्याले, आणि मी बी जातो म्हटलं संग. आम्ही तिघच जण जातो, पकडायचं काम पडलं सायकल तर मी पकडतो सायकलले, आणि लागे पिंकी मी लागे ते, आम्ही जातो सायकल पाहतो आणि घेतो लागे येतो. मग कसं जेवण खाण केलं की मग संध्याकाळच्या पायरी 3 वाजता निघू. पण आम्ही आज संध्याकाळी जाऊच म्हणतात ते, तर मग 3 वाजता निघू. हिच्यात कोणता फरक पडला, हा काय झालं माय मग तो नाचत काय झालं लगे, आता लगे स्वतः चालली सायकल आणायला. इले बाई कोणीच नाही ओळखू शकत माय, तिच्या डोक्यात काय चालते आणि कोई बदलते, काही कोणी ओळखूच शकत नाही बापा. पोटे जिकडे धंदे जा, पोटेले काही नेत नाही, कारण गाडीवर इतके धन बसणार नाही मग आम्ही, तर मग ते घरीच ठेवतो. पण मी म्हणतो राहू द्या वहिनी, काय आलेच बाई ते सायकल गिकलचं, जाऊ द्या ना, काय काय अर्जंट आहे का तिचे बाबा घेतातच ना. नाही नाही ते राहू द्या, आता तुम्ही घेऊ दे तिच्या मामाला, तिच्या मामाची लई इच्छा आहे. आणि मला बी वाटते की पिंकीला सायकल घ्याच, वाढदिवसाला नाही तरी मामाच्या घरची सायकल असतेच की नाही, आता लय जण देतात, म्हटलं मग आम्ही बी देऊन देतो. बरं राहते पा बाई तुमच्या मनानं, मी काही म्हणत नाही त्याच्यात. पण पिंकी गेली कुठे काय सांगा, अशी होती लेकर आलते ना, किसना त्याच्या संग खेळायला गेले असते. ती आली. अरे हो पिंकी, काय झालं बाई? अहो काही नाही पिंके, मॅच आवाज दिलता तुले. मग मी बाय मामा मामी आणि तू आपण सगळेजण जाऊ सायकल आणायला. सायकल घ्यायला लागते ना. सायकल जाऊ ना. नाही मला बाबा घेऊन राहिले ना सायकल, तर आम्ही मग एका महिन्यानं जाऊ मामी, एका महिन्यानं घेऊन राहिलो आता आम्ही सायकल. अहो काही तर बाबाने घेऊन राहिले, मामाच देऊन राहिले घेऊन, मामाईने देऊन राहिले आता घेऊन, तर आता मामीच देऊन राहिली घेऊन. मामीची इकडून पाहिजे की नाही, मग चला मामीच देते घेऊन सायकल. मस्त पिंकीला जशी पाहिजे तशीच, ते बास्केटवाली पाहिजे ना माय, ते पुस्तकं न्यायले पण टीव्हीत दाखवतात तसे फुलाचे गुच्छ असतात त्याच्यात, तू पुस्तकं नेत जाय. पुढच्या वर्षी शाळेत जात जशी ना सायकल घेऊन. बाई माई भाऊज एवढे झटके देते, काही समजतच नाही, काही आनंदाचे देते तर काही दुःखाचे देते, काहीचा स्वभाव. घोडीत तो या घोडीत मासाच आहे बाई हो, कोणी नाही ओळखू शकत नाही. पाका साजरी बोलून राहिली ती सगळं नाही तर वासायला कुत्र्यासारखी वाक वाक करत राहते मेरा. तुम्ही घेऊन राहिला का मामी सायकल घेऊन? मग काय तर तू न काढते, फक्त मामाच घेऊन देऊ शकते का, मामी बी देते घेऊन. मग आता मॅच ठरवलं, मामा तर म्हणा चाललो आपण घरी, पण मी म्हणलं नाही, पिंकीला सायकल घेऊन दिल्याशिवाय आपण जाऊच नाही घरी. आज मग आपण जाऊ, आता 11 वाजता उघडतात की दुकानं, तर लागे मी बी येऊन राहिली तुमच्या संग, मग मी स्वतः येतो संग, आणि पिंकीला लागे साजरी मस्त माया पसंतीची सायकल घेऊन देतो. आता आईले कसे विचारू, हो म्हणू का नाही म्हणू. आई इकडे पाहतो खरी, मला सांगतो खरी, मी हो म्हणू का नाही म्हणू. कोणत्या विचारात पडली पिंकी, खरीक नाही आला का मामी सायकल घेऊन देऊन राहिली. अहो वहिनी तिला सुचवत नाही राहिलं हो म्हणू का नाही म्हणू. अहो बाई पिंकी जा, मामी घेऊन देऊन राहिला सायकल जा. आता हिनं डबल काही सुरू केलं वाटते वचकणं देणं. काय हो काय चालू आहे? मामा तुम्हाला माहित आहे का, मामी मला सायकल घेऊन देऊन राहिल्या. असं हो का? वा वा, मला माहित नाही तर काय, तर मग असं कोण सांगितलं मला मामीनं तुम्ही पिंकीला सायकल घेऊन दिल्याशिवाय जाऊ नये म्हणून घरी. बरं झालं, मला वाटलं दुसराच काही विषय चालू आहे का तुमचा. हो मग काय तर मामी देऊन राहिली पिंकीला सायकल घेऊन, आता काय बाप्पा मामाची गरज आहे. नाही मामा, पिंकीला हमेशा मामाची गरज आहे. म्हणजे मामीची बरं, मामीची आणि मामाची दोघांची बी गरज आहे, हाय की नाही बाई. हो बाई पिंकी बरोबर बोलली, मामाची गरज आहे तशी मामीची बी गरज आहे. हो थांब, मला गाडी लावू दे, थांब जायचं सांग, थांब बाई पुढे नको जाऊ. थांबो माय पिंकी, अशी पळे नको बिचारे, रस्त्याने गाड्या चालतात. मस्त सायकल आहेत का हो तुम्ही, हे बाई बास्केटची सोय माय अशीच पाहिजे तुला बास्केटची. हो मामी अशीच बास्केट पाहिजे पुढे, हे बा मग त्याले पुस्तकं टाकून नेता येतात की त्याच्यात, मग पुस्तकं पकडत बसायची गरज नाही, दप्तर मी या बास्केट मध्येच ठेवत जाईन, पाटील लावत बसून वजन याची गरज नाही मग. हो ते बी बरोबर आहे. येणार लवकर येणार पाहिजे होती, आणि बरोबर जशी पाहिजे तशीच सायकल आहे ना.
हो गाडी लावा लागत बिचारे व तशीच गाडी येतं का रस्त्यात टाकून साईडने लावा लागत असते गाडी. कोणती हे सायकल काय साजरीत आहे? चाल ना अंदर जाऊ ना, अंदर जाऊन पाहू ना. मामा हे बास्केटवाली सायकल आहे की नाही, हेच सायकल म्हणत जात जाऊ मी. बरं चाल अंदर जाऊन पाहू. अंदर अजून चांगले कलर असतील ना त्याच्यात, अजून काही पीस असतील ना अंदर ठेवेल. चल अंदर. हा चल अंदर. कुकडून जा लागते पण ना अंदर. येऊ इकडे, माझ्या मागे इकडून दरवाजा आहे, ये इकडे. हा मामी मी तुमच्या मागे आली, चला. किती खुश झाली पिंकी सायकलचं दुकान पाहू. कालच भेटत होती ती सायकल, पण या मॅट बाईनं सारा पतीला फिरवला ना काल तमाशा करून. पण आज आली तिला बुद्धी, देव देते कधी कधी, तिली देते मॅटाईली देते देव सद्बुद्धी कधी कधी. जाऊ दे पिंकी बाई किती खुश झाली. ओ भाऊ लेडीज सायकल दाखव पुरीच्या. इकडे सगळ्या लेडीज सायकल उभ्या आहेत बाई, पहा ना. हा बाई इकडे. माय बाई याच्यात बास्केट लगत दिसून राहिला हो. मस्त आहे वाटते. प्लास्टिकचे आहेत का भाऊ या बास्केट? हो ते भारीतलं प्लास्टिक राहते. हा पिंकी साजरी आहे की नाही? हा मामी मस्त आहे. भाऊ कंपन्या साजऱ्या आहेत ना, म्हणजे मस्त टिकाऊ आहे ना. काही गॅरंटी असते का याची काही? सायकल मध्ये का भाऊ एखाद्या महिन्याची भेटेन गॅरंटी, असं काही गॅरंटी वॉरंटी असं काही नसते. आणि कंपन्याचं बोलसान ना तर आपण चांगल्याच कंपन्या ठेवतो. कोणती बी सायकल हात लावा मस्तच, तुम्हाला काही टेन्शन येणार नाही. नाही हो एवढं मोठं दुकान आहे तर साजऱ्याच असते ना कंपन्या, हलका माल ठेवतील कधी. पाहा ना बाबा एवढं मोठं दुकान आहे. तुमचं स्वतःच आहे का भाऊ? मालकाचं आपण इथं काम करतो बाई. आता स्वतःच म्हणा लागते. मग मालकाचं दुकान आहे पण मी मला स्वतःच समजूनच काम करतो. अरे इली एवढ्या चाबार चौकशा काय करला का? कुठेही आली तर मुखाट्यानं बसतच नाही. पण सायकल कशी आम्हाला साजरी देता, म्हणजे भाचीला घेऊन राहिलो आम्ही ननाच्या पोरीले. हा तिचा वाढदिवस होता, तो तिच्या मामाची भलती इच्छा होती. मग म्या म्हणलं मामाची इच्छा आहे तर मामीची कोण नाही बाबा. म्या म्हणलं चला मग पीस देतो घेऊन, म्हणून आलो आम्ही. चांगल्यातलं चांगलं पीस काढ जा मग. भाचीसाठी पाहिजे ना बाबा, ननाच्या पोरीसाठी. तुम्हाला तर माहित आहे मग तर ती हलका चिलका चालते काय, आताच घेण्याची वय ननद. म्हणून म्हणतो साजरा पीस देता. पीस कोणतंही उचला, सायकल कोणतीही उचला, ननदच्या पोरीला द्या, भावाच्या पोरीला द्या, बहीणच्या पोरीला द्या, कोणाचीच कंप्लेंट येणार नाही. तेच म्हणतो मग मी, कसं बोल नाही आला पाहिजे कोणाचा, नाही तर देऊन देणार मग फालतूच करा मागू, तसं नाही पाहिजे. झालं का झालं झालं अशी होय मागं मी बोलतो त्या सायकलच्या भावाविषयी, काही केवढीची किंमत काय आहे काय नाही ती विचारतो. आता नाही विचारा ना, मी का नाही म्हणलं. थांबा तुम्ही मीच विचारतो. का म्हटलं भाऊ कुठलं घेईन मग या सायकल तरी अंदाजी? तुमचं बजेट सांगून द्या, त्यांचं सांगतो मी. सायकल कशा असतात 5,000पासून तो 25,000 लोक चालतात. नाही बाबा 5,000ची म्हणजे साजरी एकदम चांगली महागातली 5,000ची दाखवा. महागातली महागात 5,000ची दाखवा. महागातली महागात 5,000ची सायकल शक्यता कमीच आहे बाई भेटणं. कसं आहे आता 5,600 5,800 अशा यातल्या किंमत असतात. तुम्ही मग फिक्स 5,000 तर तसं पीस तर निघणं मुश्किलच आहे. मग तशी कंपनी तुम्हाला जसं कोणतीच बीस करावं लागेल. मग पण तुम्ही तर म्हणता की आता तुम्हाला एकदम जवळच्या व्यक्तीला द्यायची आहे, ननदच्या पोरीले, मग तुम्ही कंपनीशी कसं काय कमी जास्त करसाल नाही? ती बी आहे. मी काय म्हणतो एखादं पीस घीस पाना उरेल गेले राहते. जरास कमी जास्त वाले चालते ना आपल्याला. होय बाजूले काय बडबड करू राहिली काय सांगा. तिचं काय सोय आहे तिचा तो एवढा फुसफुसू बोलून राहिले सांगा. हा बरं झालं मी म्हटलं साहेब बोलतच नका तुम्ही काही. पहा ना तुम्हाला कोणतं पीस पाहिजे तर सांगा ना. तुमचं बजेट सांगा पहिले. मॅडम काही बजेट सांगू नाही शकून राहिल्या. आपला बजेट 5 ते 6,000 पर्यंत आहे. त्यातलं तुम्ही एखादा पीस दाखवा, फक्त कंपनी चांगली दाखवा. 5-6,000 लोक चालून जाते. पाय हा माणूस मी म्हणू की नाही 5,000 6,000 गलंटे म्हणून आता म्हणता येत नाही. म्हटलं की तर मग अजूनच जाऊ दे एकदाची दे नाही. जाऊ दे मुकत बसेल पुरते मला, नाही मग मारच नाव खराब होते अजून. पिंकी काय बाई तुला कोणती पसंत पडते तर कोणत्या रंगाची घेता? मामा मले गुलाबी रंगाची पाहिजे असली तर, नाही तर मग कोणती बी चालते. फक्त त्याच्या पुढे बास्केट पाहिजे. त्या किसण्याच्या सायकलवर बास्केट नाहीये, मला सायकलवरच असली पाहिजे बास्केट. हो त्याला सायकलवर बास्केट राहीनच. पाय तू आता कोणती पसंत पडते तुला तर. मामा म्हणतात तेच पाहिजे बाई, नाही तर कोणत्याही सायकल हात लावशील. मग हा माणूस ऐकणार नाही. 7,000ची असली तर म्हणे घे घेऊन. सबन पाहा लागते मले. मग काय तर सबनीकडे ध्यान ठेवा लागते. हे पहा हिच्यासाठी हे मस्त आहे.
हे पहा बाई, हे पहा इकडे मस्त तुला पाहिजे तसा लाल रंगाची आहे. गुलाबी रंग पाहिजे का तुला? ते पहा गुलाबी रंगात असता आहे, लाल गुलाबी येत असतोच ते सारं. कोणची आहे का? हो बाई पिंकी आहे बाय, ही बी साजरी आहे. आणि बरोबर तुमच्या बजेटमध्येच आहे. 5,500ची आहे, 500 रुपयावर. कोणची कोणची हो ते का ते लय साजरी आहे मस्त आहे हो पिंकी तेच घे ती बसत 500 चालले वर अजून 6,000ची काढली गेली तर 1,000 जाते तेच मस्त आहे हो पिंकी पाय तेच घे मामा पण हे लाल रंगाची नाही ना. मला लाल नाही तर गुलाबी असाच दोन पैकी एकच रंग पाहिजे. ते किसण्याने हिरव्या रंगाची घेतली तशी नाही पाहिजे मला. आता रंगाच काय करा लागते हे बी साजरी आहे 5,500ची आहे फक्त म्हणजे 5,500ची आहे ना. नाही बाई पिंकी, ते तसं नको पाहू काही तू. पाय भाऊ दाखवा ना, गुलाबी रंगात दाखवा. आता तिची इच्छा आहे गुलाबी रंगाची, लेकराचं काय मन मोडता. रंग नाही का याच्यात दुसरा? हो आहे ना, सेम पीस आहे, फक्त कलर वेगळा भेटेल तुम्हाला. या इकडे दाखवतो. हा हे पण सेम पीस आहे, त्यातलं कलर तुम्हाला जो पाहिजे तोच आहे, गुलाबी रंगाचा. त्या हा मामा अशीच पाहिजे. ए बाई याला बास्केट बी आहे आणि गुलाबी रंग बी आहे. मी आजीच सांगितली होती किसण्याले की मी अशीच सायकल आणीन म्हणून, तशीच भेटली. मामा हेच घेऊन आपण. किंमत पाहिजे पहिले नाही म्हटलं कसं मग बातच खाली वर करणारच नाही काही जरसं बोलून घे जा म्हटलं. बरं भाऊ करा मग हिचंच बिल. एवढ्याची आहे मग हे? पसंत पडली ना? आमच्या भाचीचा वाढदिवस होता, वाढदिवसाला गिफ्ट देऊन राहिलो. मग तिच्या पसंतीची केवढ्याची असो करा बिल. हाय मी म्हणू की नाही घरूनच म्हणून आम्ही की जेवढ्याची म्हणीन तेवढ्याची सामानच घेते. झालं तसंच मलाच पाहायला गेला आता पुढे जाऊन केवढ्याची आहे म्हणून. कोणची केली माझ्या पसंत? आता ते सायकलवर जाऊन बसतं का? उतर जशी खाली. बरोबर आहे, बजेटमध्येच आहे. तसं नाही म्हणून राहिली हो मी. बजेटचा काय इशा आला याच्यात? मी पाहून राहिली की कोणती केली पसंत, तिला पाहिजे तशीच पसंत केली का हे पाहून राहिली मी. बजेटचं काय करायला लागते मा. बरं भाऊ करा याचं बिल करा. हे आवडली ना पिंकी? नाही तर मग घरी गेल्यावर म्हणजे ते काही बदलून द्यायला येत नसते कोणी. मग आता तीच पाय लय मोठ्या सायकल आहेत. हा नाही मामा हेच पाहिजे, मस्त आहे हेच द्या भाऊ. हो पिंकी मस्त आहे, पाहिजे पिजे पडशील. नाही ना मामा पडत नाही मी. मी किसण्याची सायकल शिकली होती ना, मला सायकल चालवता येते. टक्क चालू. पाहिजे बिचारे ठोस मारशील मले. मारे पिंकी ती मामीली चांगली ठोस. अवा गंमत करू राहिलो. टिंग 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 साईड प्लीज पिंकीची सायकल आली. मामा किती मस्त सायकल आहे बाई. मामा लय मस्त सायकल आहे बाई. अशीच पाहिजे होती मामा मला सायकल. मामा थँक्यू मला सायकल दिली. असं मामीने दिली ती नाही हा मामाला थँक्यू. नाही मामी तुम्हाला बी थँक्यू. दोघायला बी थँक्यू. आता मी चालली साईड प्लीज. मी चालली माझी सायकल घेऊन. पाहिजो बाई रोडवर नको जाऊ, आधीच थांब. गाड्या चालतात बाबा रोडवर. मी बिल घेऊन येतो. जाय तिच्या माग हो ना येतो ना म्हटलं बिल करून घेऊ. तू देऊन राहिली का पैसे? मी सांगतो ना बिल करून घेतो. जाय होय ती पोरगी रस्त्यावर जाईन नाही, रस्त्यावर गाड्या चालतात. लयच आहे माणूस निरा टचक बोलतच राहते. थांब हो माय पिंकी थांब. भैताळ जायला का म्या डोक्षी. बरं भाऊ करा आपलं बिल. काही डिस्काउंट नाही का काही? हा अरे नाही भाई सायकल काय डिस्काउंट हो याच्यावर नसते काही. बरं करा बिल करा. मग तुमची बाची आहे का? समजदार आहे राजू. काही आटली नाही तर लेकरं ओ हे गोष्ट नाहीत घे तळाल उडतात. माय बाप म्हणतात काय तर ते लेकरं म्हणतात काय. समजदार आहे राजू पोरगी. हो भाची आहे ना माई, एकुलती एक भाची आहे पण लय समजदार आहे राजू. हो कोणी बी नाव काढते तिचं. वाढदिवस होता म्हटलं मी तिला सायकल घेऊन देतो. मग म्हटलं द्यावच घेऊन. लय हुशार आहे. स्कॉलरशिपची परीक्षा दिली म्हटलं तर महाराष्ट्रातून पहिला नंबर आला तिचा. हो शाळेत बी हुशार आहे. समजदार लय समजदार आहे बरं. त्याच्या वयाच्या मनात लय समजदार आहे राजू. बरं चला बा द्या बिल द्या.